आवाज महाराष्ट्राचा। तळेगाव शिक्रापूर महामार्गासह चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाळुंगे परिसरात MIDC नेहमीच वाहतूक कोंडी होत असते आणि यावर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने महाळुंगे विभागाच्या वाहतूक हद्दीत गुरुवारपासून दिनांक 5 प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू केली आहे। महाळुंगे पोलीस ठाणे चौक, सिग्मा सर्कल चौक, एंड्युरन्स चौक, महिंद्रा सर्कल चौक, HP चौक या रस्त्यांवर जड, अवजड, हलकी वाहने आणि कंपनी बसेस आदी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। तसेच दुहेरी वाहतुकीस रस्ता अपुरा पडत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। त्यावर उपाययोजना म्हणून यापूर्वी निर्बंध रद्द केलेले आहेत आणि तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतुकीचे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत। दरम्यान वाहतूक बदलाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य वाहन चालकांना माहिती नसल्याने गोंधळ उडाला। HP चौक ते महाळुंगे दरम्यान काही काळ वाहतूक कोंडी झाली। पर्यायी मार्ग HP चौकाकडून एंड्युरन्स चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी। पर्यायी मार्ग तळेगाव चाकण रस्त्याने HP चौक ते महाळुंगे पोलीस ठाणे चौक मार्गे इच्छेस्थळाकडे। 2 चाकण तळेगाव रस्त्यावरील महाळुंगे पोलीस ठाणे चौकाकडून HP चौकाकडे जाण्यास बंदी। पर्यायी मार्ग महाळुंगे पोलीस ठाणे चौकातून डावीकडे वळून एंड्युरन्स चौक मार्गे इच्छेस्थळी। ऑन वे एंड्युरन्स चौकाकडून महाळुंगे पोलीस ठाणे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी। पर्यायी मार्ग एंड्युरन्स चौक ते HP चौक मार्गे इच्छेस्थळाकडे। हे आहेत एकेरी मार्ग। HP चौकातून महाळुंगे पोलीस ठाणे चौक, महाळुंगे पोलीस ठाणे चौक ते एंड्युरन्स चौक, एंड्युरन्स चौक ते HP चौक। त्याचबरोबर महाळुंगे हे औद्योगिक क्षेत्र आहे आणि या ठिकाणी अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळं महाळुंगे चौक, HP चौक, त्यानंतर एंड्युरन्स चौक आणि पोलीस स्टेशनचा चौक हे तिन्ही चौक अतिशय महत्त्वाचे असून त्या ठिकाणी बऱ्याचदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। आमचे महाळुंगे वाहतूक विभागाचे प्रभारी प्रदीप पाटील यांनी सखोल अभ्यास करून या ठिकाणी वन वे मॉडेल तयार केलेलं आहे। त्यामध्ये आता आपण पोलीस स्टेशनच्या समोर महाळुंगे पोलीस स्टेशन चौकामध्ये आहेत। या ठिकाणावरून आपल्याला डावीकडे वळून किंवा चाकणच्या बाजूने आलेली जी वाहनं आहेत त्यांना या ठिकाणावरून डावीकडे वळून एंड्युरन्स चौकामध्ये जावं लागेल। एंड्युरन्स चौकामधून आपण तळवडेच्या दिशेला सरळ जाऊ शकता किंवा उजवीकडे वळून न थांबता आपण HP चौकात जाऊ शकता। पुढे आपण HP चौकामध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला डावीकडे न थांबता जाता येईल, त्याचबरोबर उजवीकडे सुद्धा आपल्याला न थांबता येता येईल आणि उजवीकडे वळून मग आपण पुन्हा या दिशेनं येऊ शकता। त्यामुळं आपल्या सर्वांना आवाहन आहे की जे आपण बोर्ड लावलेले आहेत दिशादर्शक त्याप्रमाणे आपण पालन करावं, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं आणि आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, आपल्या सर्वांचा वेळ आणि इंधन वाचण्यासाठी जी उपाययोजना केलेली आहे पोलिसांनी त्याला आपण 100% सहकार्य करावं। आज या वनवेचा दुसरा दिवस आहे। आपण बघू शकता एकदम सुरळीतपणे वाहतूक चालू आहे आणि सर्व वाहन चालकांना आवाहन आहे की आपण याप्रमाणे सहकार्य करावं आणि ही उपाययोजना यशस्वी करावी। धन्यवाद। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।